नमस्कार मैत्रिणींनो, आता बाजारामध्ये छान छोटे छोटे बटाटे यायला लागलेले आहेत. तर आपण आज बटाट्याचा एक प्रकार बघूयात, काश्मीरी दम आलू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे साधारण पावशेर बटाटे आहेत. असे छोटे छोटे बटाटे घ्यायचे. त्याला आपण आता कुकरमध्ये घालूया आणि बटाटे बुडतील इतपत त्याच्यामध्ये पाणी घालून आपण कुकरला त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे मी 3 बॅडगी मिरची घेतलेल्या आहेत, 6 ते 7 काजू घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा धना घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. मसाल्यासाठी आपण हे वापरणार आहोत. थोड्या वेळेला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, साधारण 1 अर्धा तास. बटाटे उकडून झालेले आहेत. आता बटाट्याला आपल्याला असे छेद पाडून घ्यायचे आहेत. काटा चमचा घेऊन त्यांनी करायचे, कारण याच्यामध्ये आतपर्यंत मसाला जायला पाहिजे. एका बटाट्याला साधारण 4 ते 5 आपल्याला करून घ्यायचे आहेत. थोडेसे हलक्या हाताने करायचे. इथे मी पॅनमध्ये तेल गरम केलेले आहे. या तेलामध्ये आपल्याला आता हे बटाटे सोडून घ्यायचे आहेत. तेल खूप जास्त गरम नाही करायचं, कारण खूप जास्त गरम झालं तर ते उडतात, कारण बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामध्ये खूप जोरात उडतं. याला आता आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. इकडे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. ग्रेव्हीसाठी इथे मगाशी आपण भिजवून घेतलेले धने, मिरची आणि काजू मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत. ते टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि याची प्युरी आपल्याला मिक्सरला बनवून घ्यायची आहे. इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. ते दही फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे बटाटे काढून घेऊया. बघा किती छान कलर आलाय बटाट्याला. हे असेच एवढे तळून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये सुद्धा थोडे क्रिस्पी राहतात, छान लागतात ते खाताना, अगदी क्रिस्पी. इथे आता पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही जी बनवलेली आहे ती घालून घेऊयात आणि तिला छान परतून घेऊयात. ग्रेव्हीमध्ये दही असल्यामुळे आपल्याला दही चांगलं परतेपर्यंत, म्हणजे चांगलं त्याच्यामधलं पाणी वगैरे सोक होईपर्यंत ग्रेव्ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आता ह्या स्टेजला याच्यामध्ये 1 चमचा आपण जिरा पावडर घातलेली आहे, हळद 1 चमचा घातलेली आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला आपला तो घातलेला आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचं आहे. त्या ग्रेव्हीला परतायला बराचसा वेळ लागतो. त्याचा कच्चट वास जो आहे तो पूर्ण गेला पाहिजे, त्यानंतरच ती तयार झाली असं समजायचं. आता आपली ग्रेव्ही तयार आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा आता याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी घालणार आहोत. ती घालून आपल्याला ही ग्रेव्ही पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायची आहे. बघा छान आपली ग्रेव्ही आता तयार आहे. आता याच्यामध्ये आपण हे बटाटे सोडून घेऊयात आणि याला पुन्हा एक वाफ काढून घेऊयात. बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला काश्मीरी दम आलू. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.